तर रंगसेवकांनो, आज 3 दिवस जी आपण नाट्य कार्यशाळा घेतलेली आहे त्याचा आज सहभाग प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम वा म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. आपलं ब्रीदवाक्य काय आहे? चला उचलूया नाटकाचा वसा. वा 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 वा. तर आज आपल्याला कोण लाभलंय ओळखलं का? नाट्य तपस्वी पृथ्वी प्रताप सर. सरांची कारकीर्द काय सांगू, 25 वर्ष झाले सर नाट्यसेवा करतायत. सर तुमचे आभार आहे सर, तुम्ही इथपर्यंत आलात. नाही पाटील माझे कसले आभार म्हणताय पाटील? माझे कसले आभार? मी खरं सांगू तर 25 वर्ष झाली मी रंगभूमीवर कार्यरत आहे, काम करतोय. कारण मला पण आसक्ती आहे ना रंगभूमीविषयी. काय होतं, मी वेगवेगळ्या शिबिरांमध्ये जातो, मी अशा नव्या नव्या रंगभूमीशी नाळ जोडू पाहणाऱ्या कलाकारांना भेटतो, कारण मला फार बरं वाटतं. मग मी माझा गतकाळ त्यांच्यात शोधत असतो की काय, असं मला सतत वाटत असतं, म्हणून मी जातो. आणि मी ही जी काही शिबिरं घेतो किंवा अटेंड करतो म्हणा, किंवा जातो कुठेतरी मार्गदर्शन करतो, तर त्याचे काही पैसे घेत नाही मी. काय सांगता? पैसे काय घ्यायचे? आपण रंगभूमीसाठी सगळे इथे जमलेलो आहोत. पैसे काय घ्यायचे त्याचे मला सांगा. खरंय सर, खरंय सर. बापरे, तुमचं हे जे असं अमृत वचन आहे ना सर, हे माझ्या पोरांच्या कानावर पडावं, त्यांच्या तो कानामध्ये असा अमृताचा रस जावा, यासाठी मी तुमच्याशी संपर्क साधला, तुम्हाला बोलवलं सर इथं संपर्कात. सर खतरनाक म्हणजे सर आता हे जे 3 दिवसाचा नाट्य कार्यशाळेचा जो झंझावात आम्ही केलेला आहे सर, तुम्हाला माहिती आहे सर, नाट्य कार्यशाळा म्हणजे शिवधनुष्य आहे. ते असं पेलता येत नाही सर पटकन. असं ते काय झालं, कसं झालं, म्हणजे कसं माझ्या डोक्यात आलं, कागदावर कृतीत उतरलं सर. माझं मला कळलं नाही सर, खरं सांगतो. 3 दिवस सलग हा झंझावात चालू होता सर. पाटील नाही, छान आहे, मला आनंदच आहे याचा. पण आपली हे जे काही नाट्य कार्यशाळा आहे ही 3च दिवसांची आहे की नाही? हो सर. मग आपण ह्याला झंझावात नको म्हणूया, आपण ह्याला एक वाऱ्याची आस्फुट अशी एवढी झुळूक म्हणूया. 3च दिवसाची आहे की नाही? अधिकार आहे सर, तुमचा अधिकार आहे. तुम्ही सर सूर्य आम्ही बुडाला लागलेले जे मिनमिनते दिवे ना ते लावून फिरणारे काजवे सर, खरं सांगतो. नाही आहे, उदाहरण रंजक आहे, पण गरजच नव्हती याची. नाही सर, असं नाही उदाहरण रंजक. तुमच्या समोर आम्ही काहीच नाही सर. तुम्हाला खोटं वाटेल सर, हा जो झंझावात चालू होता ना, हा झंझावात म्हणजे मला असं वाटत होतं की नटेश्वराची नजर माझ्यावर आहे सर. मी नटेश्वराच्या अशा नजरेत फिरतोय असं मला वाटायचं. नटेश्वराच्या नजरेत फिरताय तुम्ही? हो सर, एकदा तर नटेश्वराशी चालत गेले सर माझ्यासमोर. इथून नटेश्वर चालत गेले? हो सर. कार्यशाळा सुरू असताना? हो सर, माझ्याकडे बघत होते सर. त्यांच्या डोळ्यात मला दिसलं सर, बापू तू हे जे काही करतोय ना, धन्य धन्य तू धन्य. हे असं जळगावच्या भाषेत बोलून गेले नटेश्वर? सर आपल्या मनात जसा देव असतो तसंच बोलतो ना सर. हा सर. कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे सर. आपण सहभागाचं प्रमाणपत्र वाटायचं का? पहिली आहे आपली नाट्य रंगसेविका शिवाली बाळा परब. ये शिवाली, सॉरी सर, हे घ्या. पाया पडते गुरुवर्य. असू दे, असू दे. पाटील हा कोण आहे? हा सर, हा कोण आहे? गुरुवर्य, ते नाट्य कोहिनूर विराजी जगताप आहेत. मोस्ट सिनियर आहेत, म्हणजे ह्यांची कामगिरी आहे ना हिमालयापेक्षा मोठी आहे. अरे बापरे, हो का? काय असं काय केलं काय यांनी? माझ्या शिबिराचा माझी विद्यार्थी आहे सर हा. बर. म्हणजे माझ्या पहिल्या शिबिराचा सर 49 पळून गेले, पण हा टिकला कारण हा चिवट होता, हा राहिला सर. बर, पण यांनी केलंय काय असं? केलं म्हणजे खूप काही केलंय सर. अरे सांगणार रे, तू काय नाट्यकर्म केलंय, सांग. बोल सर. या हॉलचा दरवाजा मी उघडतो सर. याच्या सगळ्या चाव्या माझ्याकडे असतात सर. वा. आणि सर ही मुलं आली ना की यांच्याकडून हॉलमध्ये झाडू मारून घेणे, सतरंजी टाकणे, पाणी भरून घेणे, ही सगळी कामं सर मी करून घेतो सर. शिबिर चालू असताना इथे कुत्र्यांचा खूप त्रास होतो सर. पण कुत्रे आले की मी दगड घेऊन असा त्यांना मारतो आणि हाकलून लावतो सर. 3 तास मी कुत्रा इकडे फिरकू देत नाही सर. गेली 4 वर्ष हा माझा यज्ञ सुरू आहे सर. वा वा वा.
जबरदस्त काम करतोय तू. गेली 4 वर्ष झाले सतत अहोरात्र काम करतो. बस बाळा बस 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 नाही, राहू दे बाळा जा. सर बसा, तुम्ही बसा सर. सुरू करा कार्यक्रम. शिवाली बाळा पटकन सुरू कर, सरांना वेळ नाही. रंगमंचावर उपस्थित मान्यवर आणि रंगसेवक मित्र मैत्रिणींनो, गुरुवर्य, तुम्हाला सांगायचं झालं तर हे नाट्य शिबिर माझ्या आयुष्यातलं ते वळण आहे जे मी घेतलं आणि मला आयुष्याची एक वेगळी वाट दिसली, वेगळं आयुष्य दिसलं, वेगळं जग दिसलं. गुरुवर्य, 3 दिवस झालंय फक्त हे. मला आनंद होतोय सांगताना की हे फक्त नाट्य शिबिर नाहीये गुरुवर्य, हा इतिहास आहे, हा एक कॅनव्हास आहे. आणि हे नाट्य शिबिर नसून, हे फक्त नाट्य शिबिर नसून, हे नाट्य मनवंतर आहे. ए बाळा ए नाट्य मनवंतर 3 दिवसात कार्यशाळेत नाट्य मनवंतर अर्थ माहितीये ना? नाट्य मनवंतराचा अर्थ सांग मला. हा नाट्य मनवंतराचा अर्थ सांग मला. हा हा नाट्य मनवंतराचा अर्थ सांगा मला. नाही सर, मी एवढं कठीण शिकवतच नाही सर. एकदम सोपं सोपं शिकवतो. मुळात मी कठीण शिकवत नाही, त्यामुळे मला पण मग नाट्य मनवंतर का म्हणतेस? कुठे ऐकलायस हा शब्द? इस्त्रीच्या कपड्यात एक पेपर असतो त्याच्यावर नाट्य मनवंतर असा वाचलायस का? मला सांग, काय नाट्य मनवंतराचा अर्थ तर कळलाय का? मला कळू दे ना. नाही सर, ते माझ्या नजरेस गेली होती एकदा. नजरेस गेले. कर बाळा कर. संपवूया ते आपण माझ्या मनस्मृतीला आले म्हणून मी बोलले सर. म्हणून बाळा फक्त स्मृती संपवूया आपण कार्यक्रम. चला चला तर चला. मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय सर की हे 3 दिवसाचं दीर्घ काळाचं नाट्य शिबिर आम्ही सगळे मिळून जगलोय सर, जगलोय. वा वा, खरंय सर, खरंय. आणि आज जे काही माझा सन्मान झालाय, माझी इतिहासात नोंद झाली, क्षितिजावर मी झळकते आहे, माझं कर्तृत्व दिसतंय सर. कर्तृत्व काहीतरी म्हणते ही. कर्तृत्व नाही का, कर्तृत्व. मुळात हे उगमस्थान कुणीतरी सिमेंटने बुजवा आधी. सर काय कुतृत्व कसं असेल? कर्तृत्व आहे की नाही पाटील? हो. मग कर्तृत्व हे असं कसं होऊन जातं. बोल बाळा बोल. संपवा लवकर कार्यक्रम. नाही सर, ते माझं नाहीये सर. म्हणजे हा जो सन्मान आहे तो माझ्या आई बाबांचा, माझ्या गुरुवर्यांचा आहे सर. मला तुम्हाला सांगायचंय सर की ह्या क्षेत्रासाठी माझ्या आईचा नकार होता. मग चांगलं केलं होतं तिने. नाही गुरुवर्य, नकार असून सुद्धा मी घरातून रिकामी हाती निघाले गुरुवर्य. बरोबर. मी रिकामी हाती निघाले. मी जाताना काहीच न घेता निघाले आणि तिला म्हंटल की मी जाताना रिकामी हाती जाते, पण येताना दैदिप्यमान तेजोवलय घेऊन येईन गुरुवर्य. वा 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 वा, सुंदर आहे. त्यापेक्षा 5 रुपयाची कोथिंबीर नेलीस तर जास्त आनंद होईल आईला. तेजो वलय अक्षर सुद्धा 5 आहेत ग. तुमचं शिबिर 3 दिवस सुद्धा 3. कशाला मरायला करायचंय दैदिप्यमान तेजोवलय? नाही गुरुवर्य, ते तेजोवलय माझ्या आईच्या डोळ्यात आता मला दिसणार आहे. ती आज इथे असती तर ती काय बोलली असती? चल घरी चल, एवढंच म्हणले असते. चल संपवा. नाट्य महर्षी हेमंतजी पाटीलजी आणि नाट्य प्रपालक विराजजी जगतापजी, तुम्हा दोघांचे मनापासून आभार. या नाट्य सेविकेला रंगमंचावर उभं राहायला शिकवलं. मी आज इथे सगळ्यांच्या उपस्थितीत वचन देते की मी हे रंगभूमीवर माझं कोरलेलं नाव आहे ते आबादी ठेवीन. वा 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 वा, सुंदर. बाळा जा घरनं वाटीभर तेल आण जा. का आता रंगभूमीच्या कपाळावर खोक पाडलीस ना, त्याला लावावं लागेल. जा गुरुवर्य आज बस बाळा बस. चला संपवा लवकर. कोणी असेल दुसरं तर देतो आणि निघतो हो मी. सर, हो सर, 1 मिनिट सर. 3 दिवसाचं पुढची केलेलं आहे. रंगसेविका आहे. 1 मिनिट. नाट्य मनवंतर हिला. हा, आमची नाट्यखळी प्रियदर्शनी बाळा इंदलकर. सर ठीक आहे, तुम्ही ये बाळा. घे पण बाळा घे. सर इकडे फोटो. सर फोटो. हो देतो मी पाटील. जा बस बाळा. बाळा जा बस. सर तिला बोलायचं असेल 2 शब्द. का बस. मानाचा दंडवत. मी आज रंगभूमीचे आभार नाही मानणार आहे, मी तिचे उपकार फेडणार आहे. वा 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 वा. मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय सर. या 3 दिवसाच्या दीर्घकालीन नाट्य शिबिरानंतर माझ्यातली लेखिका जागी झाली आहे. वा वा वा, सुंदर लिहिते बरं, सुंदर. 3 दिवसात सुंदर लिहिते. हो हो, अप्रतिम लेखन, अप्रतिम.
या 3 दिवसांच्या दीर्घ प्रवासावरती मी 400 पानी पुस्तक लिहिलेलं आहे. ए, क्या ए, बात है. ए, ए, मुली ए मुली अरे मी देतो ना काय हा? 3 दिवसीय शिबिर अर्थात नाट्य सरितेतील माझा मुक्त विहार. वा 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 जबरदस्त उत्तम लेखन केलंय. पाटील कसलं उत्तम लेखन. पाटील 3 दिवसाची कार्यशाळा, त्याच्यात तिने 400 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे. मोठ्या मोठ्या महापुरुषांची आत्मचरित्र पण 275व्या पानावर संपतात. 400 पानाचं पुस्तक हिने 3 दिवसाच्या कार्यशाळेत लिहून काढलेलं आहे. सर 40 पानांची फक्त प्रस्तावनाच आहे सर. कुणी लिहिली आहे ही? सर खुद्द नाट्य प्रपालक विराजजी जगताप सर. हा कुत्रे हाकले आहे, हा कसं लिहिल? हा काय कसं काय प्रस्तावना लिहिली आहे ह्याने? सर ही काय प्रस्तावना लिहिली असेल ह्याने मला सांग. असं नाहीये सर. हे बघा काय झालं. शक्यच नाहीये हे. 3 दिवसात ना पुस्तक लिहिलंय अक्का. अगं कळतंय का तुला? पहिला दिवस ओळखीत जातो, दुसरा लेट येण्यात जातो आणि तिसरा संपलं या दुःखात जातो. 3 दिवसात कोणी कसं 400 पानी लिहिल? सर झालं काय सर, मी खूप वाहवत गेले या अनुभवांमध्ये सर. इतके वेगवेगळे अनुभव या 3 दिवसांमध्ये आलेत सर. या दीर्घ काळामध्ये माझ्यासाठी नाट्य क्षेत्रातली अनेक नवनवीन दालनं उघडलेली आहेत सर. सर खरंच म्हणजे मी काय लिहू काय नको असं होत होतं मला. शेवटी मला असं जाणवलं की खूप जगून झालंय. आता या दीर्घकालीन नाट्य प्रवासानंतर निवृत्ती पश्चात कृतज्ञता यावरही मी भाष्य केलेलं आहे सर. कुठली निवृत्ती? वा, वा, वा. कुठली? कुठला नाट्य प्रवास? आधी घरातनं चप्पल घालून निघ तरी रंगभूमीकडे. कुठला नाट्य प्रवास? आधी रंगभूमीकडनं तुला स्वीकृती मिळू दे, मग तू निवृत्ती घे ग. काय 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 सर एकदा तुम्ही वाचून बघाल तर तुम्हाला लक्षात येईल सर. सर बसा सर, तुम्हाला अधिकार आहे सर, तुम्हाला अधिकार आहे. खरं सांगतो, तुम्ही मोराचा पिसारा आहे सर, आम्ही बकरीची शेपटी आहे सर. हो ना इज्जत झाकता येत ना माशा हाकलता येत. पाटील नका ना देऊ उदाहरण. जरा थांबा ना, सर तुम्ही जरा शांत बसा. नाही सर तरी झालेलं असेल तर जा बाई तू. प्रियदर्शनीचं नाट्य क्षेत्रातलं हे पहिलं पुष्प तुमच्या हातून प्रकाशित व्हावं अशी माझी इच्छा आहे. प्रकाशन चला सर, करा. फोटो- झालेलं एक फोटो- आहे. झालं प्रकाशन. सर, फोटो, सर. प्रकाशन फोटो सर, फोटो, सर. आधार हे बघ सर 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 नका करू सर. सर तुम्ही अधिकार आहे सर तुमचा, असं नका करा. चांगलं. मला वाटलं होतं काहीतरी वा असं. वा 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 प्रियदर्शनी अभिनंदन तुझ्या. रंगकर्मी माझं नाव गोंधळ. जा बस. बस प्रिया बस. सर आपण बाकीचे द्यायचे का आता? पुढचं देऊ का मी? सर हे बाकीचे देऊ का मी? घ्या. प्रत्येकाने आपापलं घ्या निवडून. पालटून पालटून घ्या नंतर. सर सर असं नका करा ना सर. ते काय म्हणजे किराफत आहे का सर वाटायला? सर आपण हे जे 2-3 जण आहे ना सर, त्यांनाच फक्त आपण देऊ. दत्तू उठ रे. येतं सर, दत्तूला द्या. परमानंद. काय नाव आहे याचं? परमानंद. हा हो हा परमानंद आहे. त्याचं नाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय का तरी बघा एकदा. परमानंद नाव आहे याचं. सर ह्या दोघांना एकत्र द्या बरं तुम्ही. धरा रे हातामध्ये. ए ए हाकलू द्या त्याला कुत्रे. काय कामाचा नाही येतो. फोटोचा तरी काय वाचाय सर तो. वा 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 टाळ्या झाल्या पाहिजे प्रचंड. अच्छा, झालं. हा, हा. झालेलं आहे. आवरा लवकर, संपवा. चला झालेलं आहे. तू ए काय रे? पाया पडतो सर. हा. सर मनोगत मनोगत घे. काय करायचं तुला? मनोगत मनोगत शब्द सुद्धा तुझ्यापेक्षा वितभर जास्त आहे. तू कशाला मनोगत घेतोयस? नाही सर घेऊ द्या ना सर. आपण काय करू, दोघांचं एकत्र मनोगत घेऊन टाकू, म्हणजे वेळच वाचेल ना सर. संपवा लवकर, हा, हा. संपवा. दोघांनी पटकन करा. चला चला घ्या, स्टार्ट कर. गुरुजन तुमची परवानगी असेल तर माझ्या मनोगताचे 2 शब्द वधू का? वधू का? वधणार आहेस तू. दीर्घ चिंतनानंतर एक निष्कर्ष निघतो, जो समाजासमोर मांडताना एखादा विद्वान जो संवाद साधतो त्याला वधणं म्हणतात. तू फक्त ओठ फाकव आणि हवा सोड शब्द येतील. वदना म्हणतोय मी, वदणार. सर तुम्ही बसून घ्या. नमस्कार, मी छोटा दत्तू. नमस्कार, मी मोठा पम्या. काय नाव आहे ती? दत्तू आणि परमानंद. नका सांगू. अभिवादन करतो. या गरम भूमीवरील ए इकडे ये रे. इकडे ये. सर 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 कशावर? या गरम तुझ्या भूमीवर बापाने ठेवली गरम भूमी? रंगभूमीला गरम भूमी म्हणशील? कुठली नाटकं करणार आहेस? कबूतरवाली? हो म्हण, मी येईन. ही नाटकं करणार आहेस तू? गरम भूमी म्हणतोय, रंगभूमी म्हण. चिंता नसावी गुरुजन, शब्दोच्चारापेक्षा भावना महत्वाच्या. पाणी म्हणा, पाणी म्हणा, तहान ही भागतेच. थोबाड फोडीन का बस. सर, सर. मला सांगतोय पाणी म्हणा, पाणी म्हणा. दोन्ही वेळेस स्वतः पाणीच म्हणालेलं आहे. सर स्वतः बसून घ्या तुम्ही प्लीज सर. बसून घ्या, बसून घ्या. हे
करा काय ते आहे ते सांगा पटापट काय ते आणि जा पटकन. तर आम्हास हे सांगावयाचे होते की मी मोठा पम्या आणि मी छोटा दत्तू. आम्ही जे दिग्दर्शनाचा पायंडा पाडण्याचे ठरवलेले आहे तो पायंडा आम्हाला ह्या नाट्यकुंडामध्ये जी नाट्य शिदोरी मिळाली आहे त्यातून आम्ही पाडणार आहोत आणि त्यानंतर आम्ही त्या शिदोरीद्वारे कॉर्सेसिस लोणार स्पिलबर्ग ह्यांना मागे टाकणार आहोत. हो बुमराह गिलेस्पी तुझ्या बापाने आणले होते नाटकात. कुठलं नाटक केलंय बुमरानं मला सांगा. बुमरा गिलेस्पी क्रिकेटर आहेत की नाही? सर काय वाटेल ते बोलाल का दोघं? सर जाऊ हा? सर 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 स्कॉर्सेसीला तू कॉर्सेसी म्हणालास, नोलानला तू लोणार म्हणाला. काय प्रकल्प आहे तो? वाटेल ते बोलताय. दिग्दर्शनात पायंडा घालणार आहे. दिग्दर्शन म्हणतो हा आणि पायंडा घालायला निघालाय. सर क्षणातच संपेल सर. क्षणात काय केलंय यांनी पायंडा मी घालण्यासारखं? सांगतो सर. तुम्ही काय केलंय ते सांगा आधी आणि मग करून दाखवा. आम्ही 30 सेकंदाची एक छोटी चित्रफित केलेली आहे. आम्ही नमुना सादर करू का? कर कर काय ते करा करा. करा लवकर करा. चल 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 चल. हा हा रेडी रेडी. सुरू करतो. हा आई ग कंटाळा आला. दत्तू कसा आहेसा? मी ठीक आहे. कंटाळा आलायसा? हो मग चल जाऊसा. चल. वा जोरदार जोरदार. वा 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 सर. हे काय आहे हे पाटील? गुरुजन ह्याच्यातून आम्ही समाज प्रबोधन करतो. काय प्रबोधन केलंयस? सर आळस म्हणजे आयुष्याचा शेवट गप्प नव्हे. रे, गप्प बस. अरे हे काय आहे? सर तुम्ही चिडू नका. तुम्हाला अधिकार आहे सर. सर तुम्हाला अधिकार आहे सर. तुम्ही म्हणजे बगड्याचे पाय, आम्ही म्हणजे बदकाचे पाय सर. ए ए ए श्श, ए कुत्रे हाकल्या इकडे ये. दगड उचलायच्या डोक्यात घाल. सर घालायच्या डोक्यात. नाही सर. नाट्य प्रपालक म्हणतोय याला. नाही. हा नाट्य रेबीज आहे. सर. याला घडवलंयस तू. नाही सर असं नका म्हणू. ही मुलं घडवतोयस तू. सर ऐका. संपलंय संपलेलं आहे. चला निघा सगळ्यांनी घरी जा. सर सर माझं मनोगत बाकी आहे तेवढं मी करून घेऊ का? तुला मनोगत करायचंय? हो. सर्टिफिकेट द्या. सर माझं घ्या. सर माझं गुरुवर्य, घ्या. माझं. सर, सगळं घ्या. सर माझं घ्या. सर आमचं पण घ्या. सर सर सर